झालाच पाहिजे, झालाच पाहिजे, उपोषणामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा झालाच पाहिजे, झालाच पाहिजे, उपोषणामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सन्मान झालाच पाहिजे, झालाच पाहिजे, उपोषणामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सन्मान झालाच पाहिजे, झालाच पाहिजे. जय भीम, जय भीम. जय भीम, जय भीम. मिरज सांगली कुपवाड सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या मुख्यालयासमोर निदर्शन करताना निदर्शनाचं कारण एवढंच होतं की आपण कुपवाड शहरामध्ये सिटी सर्वे नंबर 774 या जागेवर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा व्हावा यासाठी गेले अनेक महिने मागणी करतोय. त्या मागणीला कुठेतरी दुजोरा दिलेला आहे. परंतु आज या ठिकाणी महासभा असताना महासभेमध्ये बाबासाहेबांचा ठराव झाला पाहिजे अशी आपली मागणी होती. बऱ्यापैकी बाबूंनी काही गोष्टी सांगितलेल्या आहेत. परत परत तेच रिपीट मी करण्यापेक्षा आज या ठिकाणी महापौर उपमहापौर काही आपल्याला आश्वासित केलेलं आहे की त्या ठिकाणी तरी साजेचं असं बाबासाहेबांना अशी जागा बघूया. तुम्हाला कुठलं सुचलं तर तुम्ही सांगा. नगर रचनाकडनं आपण बघूया. पण या ठिकाणी आश्वासित केलं याचा अर्थ बाबासाहेबांचा पुतळा त्या ठिकाणी उभारू शकतो असं नाही आहे. आपल्याला हे आंदोलन आपण ते स्थगित करतोय. आपलं हे पुतळा त्या ठिकाणी उभा राहावा यासाठी हे आपलं आंदोलन संपलेलं नाही. जोपर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा कुपवाड शहरामध्ये उभा राहत नाही तोपर्यंत आपलं हे आंदोलन सुरूच राहील आणि ह्या आंदोलनाची तीव्रता वाढत जाईल. म्हणून आम्ही महानगरपालिकेच्या महापौर आयुक्त यांना विनंती करतोय तात्काळ त्या ठिकाणी आज जसं आपण आश्वासित केल्याप्रमाणे आज ठिकाणी ठराव करा आणि आम्ही सांगितलेल्या जागेचं जर तुम्हाला त्या ठिकाणी तुटपुंज वाटत असेल साजेस असं जागा बघायचं असेल तर साजेस जागा नगर रचना विभाग आपल्याच ताब्यात आहे. आपण तात्काळ शोधावं. आम्ही देखील काय जागा सुचेल ते देखील आम्ही सांगू. परंतु ज्या सिटी सर्वे नंबरवर बाबासाहेबांचा पुतळ्याचा ठराव व्हायला पाहिजे ही मागणी केली होती त्याच सिटी सर्वेवर कोणताही ठराव नसताना कैलासवासी आमदार शरद पाटील यांचा या ठिकाणी स्मृती उद्यान व्हायला पाहिजे यासाठी त्याचं उद्घाटन 24 तारखेला 24/8/2026 ला पालकमंत्री या ठिकाणी राजू शेट्टी साहेब हे त्या ठिकाणी येणार आहेत असं आपल्याला समजते. त्याच्यापूर्वी एक मेळावा होणार आहे, संवाद मेळावा. त्या संवाद मेळाव्यामध्ये पालकमंत्री असणार आहेत. पालकमंत्र्यांनी देखील काही गोष्टी आमच्या मान्य केलेल्या आहेत. त्यांना देखील अनेक वेळा आम्ही पत्र दिलेलं आहे. त्या संदर्भात 24 तारखेला परत एकदा आपल्याला जमून पालकमंत्र्यांना भेटायचं आहे की महापौरांना आश्वासित केल्याप्रमाणे त्या ठिकाणी ठराव कधी त्या ठिकाणी पुतळा बसवण्यात येईल काय त्याच्या संदर्भात महापालिकेनं देखील पालकमंत्र्यांनी देखील आपल्याला जाब विचारायचं आहे आणि त्याचप्रमाणे जिल्हाधिकाऱ्यांनी देखील आपल्याला त्या पुतळ्याच्या संदर्भात भेटायचं आहे. तत्पूर्वी या ठिकाणी आंदोलन आम्ही जरी स्थगित करत असलो तरी वारंवार आम्ही या महापालिकेचे आयुक्त महापौर यांना आम्ही विनंती करतो की ही आंदोलनाची तीव्रता वाढू नये याची दक्षता घ्यावी. नाही तर टप्प्याटप्प्याने निदर्शने मोर्चे आंदोलन आमरण उपोषण अशा प्रकारच्या विविध पद्धतीनं वेगवेगळ्या आंदोलन तीव्रता वाढत जाईल त्याची नोंद आपण घ्यावी अशी आपल्या माध्यमातून मी विनंती करतो. परत एकदा 24 तारखेला असंच आपण एकत्र जमूया आणि आज जसं आपण जमला त्याबद्दल सर्वांचा मी आभार मानणार नाही तर आपल्या माणसाचा आभार मानलं की ते कुठंतरी परका माणूस होऊ शकतोय. आभार मानणार नाही पण आपल्याला परत एकदा मी विनंती करतो 24 तारखेला आपण यावं. जिल्हाधिकारी कार्यालय पालकमंत्री त्या ठिकाणी संवाद मेळावा होणार आहे. किती वाजता? वेळ तुम्हाला